विधानसभा प्रचाराचा शेवटचा टप्पा अखेर सुरू झालाय। प्रचाराची रंगधुनी सुरू असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची लेख श्रीजा चव्हाण देखील मैदानात आहे। मी फक्त लेखीचा उल्लेख केला, पण बरीच जबाबदारी तुमच्यावर आहे। खास करून लोकसभेमध्ये एक सेटबॅक बसला होता। लोकसभा आणि विधानसभा वेगळं बघताय? नाही, असं आहे की लोकसभेचे विषय वेगळे, विधानसभेचे विषय वेगळे। पण सुदैवाने म्हणा दोन्ही इलेक्शन्स एकत्रपणे लावल्यामुळे एकाचा फायदा दुसऱ्याला होऊ शकतो। त्यामुळे विधानसभेचे सर्वच महायुतीचे उमेदवार हे लोकसभेच्या उमेदवाराला मदत करतायत आणि त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष फायदा त्याचा होतोच आहे। अनेक निवडणुका तुम्ही बघितल्यात, स्वतः लढल्यात, स्वतः जिंकल्यात, पण जेव्हा परिवारातलं खास करून लेख मैदानात असताना एक भावनिक तितकंच राजकीय काय नेमकं परिस्थिती? सुरुवातीचं पहिलंच इलेक्शन आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की परिवाराचे एक सदस्य आहेच, परंतु ज्या व्यक्तीचं पहिलंच इलेक्शन असतं, अनुभव इलेक्शन लढण्याचा हा पहिलाच योग आहे आणि त्यामुळे तिच्या मागे पूर्ण ताकदीनिशी आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आहेत आणि ती सुद्धा आपल्या परीने चांगलं काम करत आहे। राजकीय रणधुमाळीत काही आरोप तुमच्यावर होताना दिसत आहेत, खास करून शरद पवार संधी साधू अशोक चव्हाण ही त्यांची तुमच्याबद्दलची भूमिका पटतंय? म्हणजे शरद पवार संधी साधू म्हणतायत तुम्हाला? हाच विषय आहे। शरद पवार मला संधी साधू म्हणतात, हाच विषय आहे। मी शरद पवार साहेबांना ओळखतो, त्यांच्या हाताखाली मी राज्यमंत्री म्हणून कामही केलेलं आहे। महाराष्ट्रातले देशात मोठे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी सांगितलं माझ्यासारख्या छोट्या माणसाची दखल घेण्याइतपत मी काही एवढा मोठा माणूस नाही आहे आणि माझ्यापेक्षा लोकच ठरवतील की संधी साधू कोण आहे। एक याला लागूनच म्हणजे काँग्रेसमधून देखील वारंवार अशोक चव्हाण यांना संपवा अशा पद्धतीचं एक राजकारण तुम्ही वारंवार बोलून दाखवलं होतं। त्याची देखील एक विधानाची चर्चा होते। खास करून एकीकडे लेख मैदानात आहे, दुसऱ्या बाजूला सगळ्या जबाबदारी तुमच्यावर इथे बऱ्यापैकी दिलेली आहे, स्टार प्रचारक तुम्ही आहात। या सगळ्यावर नेमकं काय? मारने वाले से बचाने वाला बहुत बड़ा रहता है। त्यामुळे कोणाला काही वाटत असेल तो भाग वेगळा। अनेक वेळा माझ्यावर राजकीय हमले करणारी तीच मंडळी आहे, त्यांना संधीही मिळालेली आहे, पण मला त्यांची चिंता नाही आहे। माझ्या मागे लोक आहेत, केलेल्या कामाचं माझ्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि सर्वात महत्त्व म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद आहे। खूप खूप धन्यवाद। माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत। एकंदरीत बघितलं तर या सगळ्यावर मारने वाले से बचाने वाला बहुत बड़ा होता है अशा पद्धतीचं थेट विधान त्यांनी देखील केलंय। हर्षद सराव झोरी, न्यूज 18 लोकमत, नांदेड।